शेवटचा 1.5 महिना कम्प्लिटली केला. त्याच्यात मी पेपर सॉल्व केले, बोर्डाचे जे काही मटेरियल तो क्वेश्चन बँक वगैरे ते सॉल्व केलं. मी रोज टार्गेट ठेवायची की आज मला एवढं संपायचं आहे, मग ते संपेपर्यंत मी झोपायचे नाही किंवा मग तेवढ्या टार्गेटला मला 2 तास लागू 10 तास लागू, पण मी तेवढं करून संपायचे आणि बेसिकली तेच केलं. कोणत्या विषयाला जास्त प्राधान्य दिलं तू? प्राधान्य मी अकाउंटचा अभ्यास आधीपासून केला वर्षभर, त्यामुळे अकाउंटची मी प्रॅक्टिस करत राहायचे. बाकी जे थेरी सब्जेक्ट्स होते ते नवीन होते, त्यामुळे ते मी माझे 3 थेरी सब्जेक्ट्स होते, इकॉनॉमिक्स, OCM आणि SP. माझं मॅथ्स नव्हतं, त्यामुळे मी OCM आणि SP पैकी एक सब्जेक्टचे 2-2 चॅप्टर, एक चॅप्टर असं रोज करायचं, असं डिवाइड करून केलं. तुला खेळामध्ये सुद्धा आवड आहे, तर तू अभ्यास कसा केला आणि खेळासोबत शिक्षण या दोन्हीमध्ये कसा समन्वय साधला तू? मी समजा माझी स्पर्धा आहे तर मी फक्त चेसचाच अभ्यास करेल, तेव्हा मी अभ्यास नाही करणार. पण जेव्हा माझी परीक्षा आहे त्याच्या आधी मग मी चेस नाही करणार. तर मी असं आयदर टॉर्नामेंट आहे किंवा आयदर एक्झाम आहे त्याच्यानुसार मी प्रायोरिटी सेट करायची आणि तसा अभ्यास करायचा. तुझं भविष्यात काय स्वप्न आहे? मी आता CA साठी अभ्यास करते, त्यामुळे सध्या आधी मी CA ची परीक्षा देणार. कसं वाटतं तुला 100% 100 मार्क मिळाले? खूप छान वाटतं, अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं. खूप छान आहे. श्रेय कोणाला देणार? माझ्या पेरेंट्सला, माझ्या टीचर्सला, माझ्या कॉलेजनी मला खूप सपोर्ट केला. 12वीमध्ये वर्षभर तर मला एवढा वेळ नाही मिळाला अभ्यास करायला, कारण मी चेस खेळते त्यामुळे माझे टुर्नामेंट्स होत्या. मी शेवटचा 1-1.5 महिना मात्र नीट अभ्यास केला. त्याच्यात मी 1 ते 2 वर्ष आधीचे क्वेश्चन पेपर सॉल्व केले बोर्डाचे, त्यामुळे मला खूप मदत झाली. म्हणजे माझा पोर्शन पण कम्प्लीट झाला, मला प्रॅक्टिस पण झाली बोर्डात कोणत्या पद्धतीने लिहायची. आणि मी दिनक्रम ॲजच नाही करायचे, पण मी टार्गेट ठेवायचे की एवढं आज मला करायचं. त्यामुळे मग त्याला मला 6 तास लागतील, 10 तास लागतील, 2 तास लागतील, पण तेवढं करून मी संपायचे. चांगला रिझल्ट घेऊन येईल हे अपेक्षित होतं, पण राज्यात प्रथम येईल हे खूपच सुखद वाटलं आम्हाला. तशी ती बुद्धिबळात ती तशी नॅशनल चॅम्पियन आहेच आहे, त्यामुळे अभ्यासात ती पण हुशार आहे हे माहिती होतं. तिला चांगले मिळतीलच मार्क, प्रथम येईल हे थोडंसं छान वाटलं. अजून आनंद वाटतोय, पण नेहमी आम्ही तिचे चेसमधलंच यश अनुभवत होतो. यावेळेस अकॅडमिक्समधलं एवढं म्हणजे एकदम राज्यामधलं एवढं छान उत्तुंग 100पैकी 100 एवढं यश तिला मिळतंय, त्याच्याबद्दल खूप अतीव आनंद होतोय आणि नेहमीच तिच्याबद्दल अभिमान आहे. तो अभिमान वाटतोय खूप तिच्या आईवडील असण्याचा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.